नमस्कार, प्रियवदा फूड्स मध्ये तुमचं स्वागत। आता आपण आज एक गोडाचा पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे सगळ्यांचे आवडते आणि भारतामध्ये अक्षरशः सगळीकडे मिळणार आहे, ते म्हणजे गुलाबजाम। तर त्या गुलाबजामसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। तर हा आहे 200 ग्रॅम खवा, हा मी घरी खवा केलेला आहे, याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे। ही लागणार आहे 2 कप, म्हणजे हा माझा 250 ml चा कप आहे। हा कप असे 2 कप भरून मी घेतली आहे साखर पाकासाठी। या साखरेमध्ये आपण 2 कपच पाणी घालणार आहोत पाक करून घ्यायला। हा आहे 1/4 कपापेक्षा थोडासा कमी मैदा, 1/4 कप थोडासा कमी एवढी दुधाची पावडर, हे आहे 60 ग्रॅम पनीर, हे देखील मी घरी केलेलं आहे, याचा व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवर आहे। ही आहे 1 चमचा म्हणजे 1 टीस्पून पिठी साखर, ही मी गुलाबजामचा मावा मळताना त्याच्यामध्ये घालणार आहे आणि चिमूटभर त्याच्यामध्ये वेलची पावडर घालणार आहे। हे पाकामध्ये घालायला 2 टीस्पून केशर घेतलाय आणि काही केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर त्याच्यामध्ये पिवळा रंग घालायचा असेल तरी देखील तुम्ही घालू शकता, किंवा रोज एसेन्स घालायचा असेल तरी देखील घालू शकता। तर हे एवढं साहित्य आपल्याला गुलाबजामसाठी लागणार आहे। तर आधी आपण पहिल्यांदा पाक करून घेऊ। आता आपण आधी साखरेचा पाक करून घेणार आहोत। मगाशी सांगितल्याप्रमाणे मी 2 कप साखर घेतली आहे, 2 कप पाणी घेतलंय आणि आता आपण साखरेचा पाक करून घेऊ। आपल्याला कोणत्याही प्रकारची तार वगैरे साखरेच्या पाकाला नको आहे। आपल्या बोटाच्या चिमटीत आपण असा पाक घेतल्यानंतर तो आपल्याला चिकट लागला पाहिजे, त्याला कुठची तार वगैरे काहीही गरज नाहीये आपल्याला, तरच गुलाबजाम साखरेचा पाक ओढून घेतील। साखरेचा पाक जर आपण 1 तारी वगैरे केला तर गुलाबजाम साखरेचा पाक ओढून घेणार नाहीत, त्यामुळे कुठल्याही प्रकारची तार आपल्याला आणायची नाहीये। तर मी तुम्हाला साखरेचा पाक तयार झाला की दाखवते। आता आपली साखर ही आता नुकतीच विरघळली आहे आणि आपल्या पाकाला आता हळूहळू उकळी फुटते। आता ही चांगली उकळी फुटली की आपण गॅस बंद करणार आहोत। आपण थोडा वेळ वाट बघूया, 2 मिनिटात पाकाला चांगली उकळी फुटेल। आपला पाक हा चांगला उकळायला लागलाय, त्याला थोडेसे बुडबुडे आले की आपण गॅस बंद करायचा आहे। आता बघा आपल्या पाकाला छान उकळी आली आहे आणि हा जर 2 बोटांच्या मध्ये घेऊन पाक बघितला ना तर अगदी अशी बारीक फिल्म असते ना आपली, तसा एक असा पडदा तयार झालाय बघा। कुठेही त्याला तार वगैरे काही नाहीये, फक्त किंचित चिकटपणा आहे। तसं झालं की आपण गॅस बंद करायचा आहे। आणि दुसरं म्हणजे एक मी मगाशी सांगायचं राहिलं की आपण साखरेचा पाक करायला घेतल्यानंतर साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत राहायचं, नाहीतर काय होतं काही वेळेस साखर खालची असते ती खालती राहते, आपलं भांड जर पातळ असेल तर ती जळायला लागते आणि मग ती काळी होते आणि त्याचा सगळा वास हा पाकाला लागतो। तेवढी फक्त एक काळजी घ्यायची। आता आपण आपला जो खवा आपण घेतलेला आहे तो मळायला घेऊया। आता हा बघा, हा आपला मावा जो आहे तो मी थोडासा मळून घेणार आहे आणि तो त्याच्या ज्या आतमध्ये, आता याच्यात हा अगदी स्मूथ आहे मावा। जर त्याच्यामध्ये कणी असतील ना तर आपण एक तर खूप कणी असतील तर मिक्सरमधून काढून घ्या, खूप कडक असेल तर मिक्सरमधून काढून घ्या, नाहीतर आपल्या तळव्याने त्याला असा मळून मळून आपण थोडासा मऊ करून घ्यायचा आणि तो तसा मऊ झाला ना की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पनीर घालायचंय। तर आता मी हा थोडासा मऊ करून घेते। हे बघा, आता हा मऊ कसा झालाय किंवा हा आता बरोबर मळला गेलाय की नाही हे कसं कळतं, तर आपण समजा असा हात फिरवला ना तर बघा कसं हा मध्ये अशी एक फिल्म तयार झाल्यासारखी होते की नाही, याचा अर्थ तो व्यवस्थित मळला गेलाय, त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचे बारीक बारीक कण नाहीये। आता हा माव्याला आपण बाजूला ठेवूया आणि आपण जे आपलं पनीर आहे ना त्या पनीरला मऊ करून घेऊया आणि मग दोघांना मिक्स करायचं। काय दोघांना का मळून घ्यायचं, म्हणजे मग ते व्यवस्थित मिक्स होतात, नाहीतर काही ठिकाणी काय होतं कुठेतरी खव्याची गुठळी राहते, कुठेतरी पनीरची गुठळी राहते,
आणि मग गुलाबजाम एखाद्याचं टेक्स्चर नाही नीट होत ना मग, त्यामुळे पनीर पण आपण थोडंसं मळून घ्यायचं आणि मग दोघांना मिक्स करायचं. आता बघा पनीर पण आपलं छान अगदी मऊ झालंय बघा, आपल्या खव्यासारखंच. हे आपण असं फिरवून घेतलं की बघितलं का कसं एक स्मूथ असं लेअर तयार झालंय बरोबर, कुठेही तुटलेला नाहीये तो. याचा अर्थ आपलं पनीर देखील ग्रॅन्युल्स त्याच्यामध्ये राहिलेले नाहीये, पनीर आपलं छान झालेलं आहे. हे आता पनीर आणि खवा हा आपण मिक्स करून घ्यायचा. ते एकजीव झाले की त्याच्यामध्ये मग मैदा, दुधाची पावडर असं घालायचं आहे आपण, जे आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घेतलेत ते. तर मी याच्यामध्ये कुठेही ना सोडा वापरलेला नाहीये किंवा बेकिंग पावडरही वापरलेली नाहीये, तरी देखील हे गुलाबजाम अतिशय सुंदर होतात. बेकिंग पावडर किंवा सोडा यांची आपल्याला गरज ह्याच्यात पडत नाही. पण तरी देखील तुम्हाला असं वाटलं काही कारणाने गुलाबजाम झाल्यानंतर की बाबा गुलाबजाम थोडेसे आतून कडक झाले, तर त्याला कारण बेकिंग पावडर नाही घातली हे नसतं, तर काय असतं की आपण गुलाबजाम व्यवस्थित टेम्परेचरला तळलेत की नाही त्याच्यावर देखील ते अवलंबून असतं, किंवा आपण पाकामध्ये घालताना पाकाचं टेम्परेचर किती असतं त्याच्यावर देखील ते अवलंबून असतं. खरं मला विचाराल तर बेकिंग पावडर किंवा सोडा या कशाचीही ह्या गुलाबजामला गरज पडत नाही. तुम्ही एकदा असे करून बघा, तुमची खात्री पटेल. आता हे मळून झालं की मी त्याच्यामध्ये दुधाची पावडर आणि मैदा या दोन्ही गोष्टी मिक्स करणार आहे. आता आपण दुधाची पावडर आणि मैदा असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. ते मिक्स झालं की मग साखर आणि वेलची पावडर जी आपली राहिली आहे ती मिक्स करून घेऊया. आता मी हे याच्यात मिक्स करून घेते. साखर आणि वेलची पावडर असं मी याच्यात मिक्स केलेलं आहे. वेलची पावडर याच्यात घालायलाच पाहिजे अशातला भाग नाही, आपण पाकामध्ये वेलची पावडर आणि केशर घालणार आहोत, पण घातली ना की गुलाबजामला जो आपण तळतो गोळा ना त्यालाही एक प्रकारचा सुंदर स्वाद येतो. त्यामुळे हे घालावी असं मला तरी वाटतं. तुम्हाला नाही वाटलं की नाही घालावी तर नाही घातली तरी चालेल. पिठी साखर मात्र घाला, त्याने एक छान तकाकी येते गुलाबजामना, तर ती मात्र जरूर घाला. म्हणजे असं काही त्यामुळे गुलाबजामच्या चवीत किंवा त्याच्या टेक्स्चरमध्ये काही फरक पडतो अशातला भाग नाही, पण मला असं वाटतं की त्याने जो इंडिव्हिज्युअल गोळा आपण तळतो ना त्याला एक प्रकारची छान चव येते. तर आपण आता हे यामध्ये मिक्स करून घेऊ आणि मग किती वेळ ठेवायचं गोळा ते मी तुम्हाला सांगते. आपला आता हा गोळा छान मळून झालाय, तर त्याचं टेक्स्चर मी तुम्हाला दाखवते कसं येते. हे बघा, हा आपल्या पोळीपेक्षा किंचित घट्ट आहे आणि आपण त्याच्यात मैदा आणि दुधाची पावडर घातल्यामुळे ते आणखीन थोडं घट्ट होणार आहे आणि आपल्या पुरीच्या कणकेपेक्षा नक्कीच सैल आहे, हो की नाही. आता हा आपल्याला ना एक अर्धा तास असाच बाजूला ठेवायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही मॉइश्चर आहे ते जेव्हा दुधाची पावडर आणि मैदा खेचून घेईल त्यावेळेस त्याचं कसं टेक्स्चर आहे त्याप्रमाणे आपण बघायचं. आता जसं टेक्स्चर आहे की नाही हे असंच टेक्स्चर आपल्याला त्याचं लागणार आहे, पण नंतर समजा ते टेक्स्चर घट्ट झालं किंवा तो कडक झाला तर थोडासा दुधाचा हात किंवा पाण्याचा हात लावून हे अशा टेक्स्चरचं त्याला करून घ्यायचं. तर आता मी ह्याला अर्धा तास झाकून ठेवणार आहे. याला आपण अर्धा तास झाकून ठेवूया आणि मग गुलाबजाम करायला घेऊया. अर्धा तास झालाय आणि हे आपलं पीठ आता आपण जो मावा आणि पनीर वगैरे मळून घेतलं होतं ते असं दिसतंय, म्हणजे पोळीच्या पेक्षा थोडंसं कडक आहे आणि पुरीपेक्षा मऊ आहे. तर हे टेक्स्चर अगदी परफेक्ट आहे. तर आता ह्याचे आपण गुलाबजाम बनवायला घेऊया. आता त्याचे गोळे आपण आपल्याला जसे ज्या आकाराचे हवे असतील त्या आकाराचे करायचे आणि करताना काय करायचं माहितीये का, आधी सुरुवातीला ना हे असं थोडंसं हातात मळून घ्यायचं, म्हणजे मग त्याला कुठेही चिरा पडत नाही. हे असं मळून थोडंसं हातावर अगदी असं पसरून घ्यायचं आणि मग त्याचा गोळा करायचा. असं केल्याने काय होतं की त्या गोळ्याला ना कुठेही चिरा जात नाही आणि तो अगदी स्मूथ आणि छान होतो. हा बघा, त्याला कुठेही काही कडा, त्याला कुठेही काही चिरा गेलेल्या नाहीये. मी हा साईजचा करते, तुम्हाला यापेक्षा मोठा हवा असेल तर मोठाही करू शकता, यापेक्षा छोटा हवा असेल छोटाही करू शकता. आणि आपल्याला जर याच्या आतमध्ये साखर घालायची असेल तर जी छोटीशी चौकोनी खडीसाखर मिळते की नाही
ती आपण घातली तरी चालते, किंवा आपला दुधाचा मसाला असतो त्यातला पण थोडा थोडा मसाला आपण मध्ये घातला तरी देखील गुलाबजाम छान दिसतो. तर आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया. आणि हे गोळे करण्यापूर्वी मी आपलं जे तेल आहे ना, ते तेल मी गरम करायला ठेवणार आहे. गुलाबजाम तळायला बऱ्यापैकी तेल लागतं, तर अगदी कमी तेल घ्यायचं नाही, बऱ्यापैकी तेल घ्यायचं. आता मी ते गरम करायला ठेवलंय आणि मी आता गुलाबजामचे गोळे बनवून घेते. एक गुलाबजाम मी तुम्हाला दुधाचा मसाला घालून भरून दाखवते. यामध्ये तुम्ही बदामाचे बारीक तुकडे करून किंवा पिस्ता बदाम काही घालू शकता. पण काय होतं, दुधाचा मसाला हा रेडीमेड असतो, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतातच. तो घालणं बरं का पडतं, कारण ते जे तुकडे असतात ते बऱ्यापैकी बारीक असतात, त्यामुळे ते गुलाबजामला तोडून त्याच्या कडा ते बाहेर येत नाही. आणि हे व्यवस्थित आपल्याला बंद करून व्यवस्थित त्यामध्ये टाकून गोळा व्यवस्थित करता येतो. तर असं देखील तुम्ही करू शकता. आता हे आपले सगळे गुलाबजाम झालेले आहेत. ह्या एवढ्या साहित्याचे जे आपण बघितलं, 200 ग्रॅम खव्याचे, 60 ग्रॅम आपण त्याच्यामध्ये मैदा घातला होता, 1/4 आपण दुधाची पावडर घातली, 1/4 पेक्षा थोडंसं कमी आपण मैदा घातला, 1/4 पेक्षा थोडीशी कमी दुधाची पावडर घातली. ह्याचे जवळजवळ 27 गुलाबजाम झालेत. तुम्ही जर किंचित लहान आकाराचे केलेत तर 30 पर्यंत गुलाबजाम याचे होऊ शकतात. म्हणजे 200 ग्रॅम खव्याचे आपले 30 गुलाबजाम होतात. तर आता आपण गुलाबजाम तळायला घेऊया. इथे मी तेल गरम करत ठेवलंय, पण तेल आता खूप गरम झालंय, त्यामुळे मी आता थोडा वेळ गॅस बंद करणार आहे आणि मग त्यानंतर मी थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी झालं की आपण त्याच्यामध्ये गुलाबजाम घालणार आहोत. त्याच वेळेस काय झालंय, आपला पाक देखील थोडासा थंड झालाय, तर त्यालाही आपण थोडासा गरम करून घ्यायचा. फार नाही, उकळता नाही, आपलं त्याच्यामध्ये बोट आपल्याला व्यवस्थित घालता आलं पाहिजे एवढा आपण तो गरम करायचा आहे. तर ह्या 2 गोष्टी मी करून घेते, मग आपण गुलाबजाम तळायला घेऊया. आता मी यामध्ये गुलाबजाम टाकून बघितला तेव्हा गॅस बंद होता. त्यानंतर जेव्हा त्याला बुडबुडे येऊन तो किंचित वर आला त्यावेळेस मी परत गॅस सुरू केला, ज्यावेळेस त्याला असा किंचित चॉकलेटी रंग आला. तर हा एक ट्रायल म्हणून मी गुलाबजाम तळून बघते. गुलाबजाम तळायला झारा घेऊ नका शक्यतोवर. हा असा छोटा चमचा असतो, तो खूप कन्व्हिनियंट होतो, कारण आपल्याला कधी अगदी तेल हलवून जरी त्यांना हलवायचं झालं तरी देखील ते हलतात, किंवा आपल्याला असं देखील त्यांना उलटता येतं. झाऱ्याला काय असतं, झाऱ्याला आपल्या कड असते, ती कड जर अगदी सुरुवातीला गुलाबजामला लागली ना तर ते एखाद्या वेळेस काय होतं, तुटू शकतात किंवा त्यांना भेग येऊ शकते ना. त्यामुळे हे बरंच कन्व्हिनियंट होतं. आणि नंतर गुलाबजाम काढताना मात्र आपण झारा वापरायचा, पण हे असं आपण अलगदपणे अगदी म्हणजे ज्याला अबदारपणे म्हणतात की नाही तसं आपल्याला अगदी व्यवस्थित त्याला हलवता येतं. आणि आपला बघा एकदम परफेक्ट टेक्स्चर झालंय गुलाबजामचं, त्याला कुठेही भेग पडलेली नाहीये, तो व्यवस्थित तळला जातोय, तो कुठेही उमलत नाहीये. आता त्याला छान डार्क रंग आला की आपल्याला त्याला पाकात घालायचंय. पाक आपला किंचित थंड झाला होता, त्यामुळे मी त्याला फक्त 1 ते 2 मिनिटं गरम केलंय. बघा मी याच्यामध्ये माझा हात देखील घालू शकते, इतपत पाक गरम पाहिजे. म्हणजे कसं, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपण काही जणांना वाफाळता चहा घ्यायची सवय असते आणि काहींना थोडं थंड झाल्यावर घ्यायची सवय असते, पण तो चहा खूप थंड नसतो, तो पिण्यासारखा म्हणजे अगदी चहा जसा गरम पाहिजे ना आपल्याला तितपत गरम असतो, पण वाफाळता नसतो. तसं ह्याचं टेक्स्चर, ह्याचं गरमपणा पाहिजे. बघा मी याच्यामध्ये बोट अगदी आरामात घालू शकते, काही नाही होते, पण मला जाणवतोय की तो चांगलं गरम आहे. इतपत आपल्याला तो पाक गरम पाहिजे. आणि आता बघा आपल्या गुलाबजामला खूप सुंदर रंग येतोय. तो झाला ना की मी दाखवते तुम्हाला, मग आपण त्याला पाकामध्ये घालूया आणि मग आपण पुढचे गुलाबजाम तळायला घेऊया. आता बघा आपल्या गुलाबजामला खूप सुंदर टेक्स्चर आलंय, त्याचा रंग पण सुंदर आलाय. बघा किती तुकतुकीत दिसतोय की नाही. आता तो ह्यातून आपण काढला की त्याला लगेच पाकामध्ये घालायचा आणि काय करायचं की त्याला लगेच पाकामध्ये हलवायचं. आता असं का करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, फक्त हे एक गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण काय करूया, मी गॅस आता बंद करते कारण आपलं तेल चांगल्यापैकी गरम झालंय. अंदाज घेऊया आपण, कारण आता मी जास्त गुलाबजाम टाकणार आहे. खूप जर टेम्परेचर कमी असेल ना तर गुलाबजाम आपले उमळणार. त्यामुळे काय करायचं, आपण घालून बघायचे. आता व्यवस्थित बुडबुडे येत आहेत, त्यामुळे मी आता एक गॅस बंद केलाय मी
आणि मी 6-7 गुलाबजाम त्यामध्ये घालणार आहे. त्यामुळे काय होतं, तेलाचं टेम्परेचर आपल्या कमी होतं आणि गुलाबजाम आपले व्यवस्थित तळले जातात. आता हे गुलाबजाम ह्याचे बुडबुडे कमी होऊन ते थोडेसे वर यायला लागले की मग मी गॅस सुरू करणार आहे. असं चमच्याने त्याला अबदारपणे हलवायला ना आपल्याला सोपं पण जातं. त्याला काही कडबीड काही लागत नाही ना, त्यामुळे. आता मी गॅस सुरू करणार आहे. आता खाली गुलाबजाम आपले वर आले की नाही तळून, आता मी गॅस सुरू करणार आहे. गुलाबजाम तळताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे त्यांना सतत हलवत राहायला लागतं, म्हणजे त्यांना सगळीकडे सारखा रंग येतो. आणि दुसरं म्हणजे मंद गॅसवरच ते तळायचे. आणि आता बघा याला छान रंग आलेला आहे. आता मी काय करणार आहे, आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे जे गुलाबजाम आहेत यांना काढून लगोलग मी त्याला पाकामध्ये टाकणार आहे. पाकामध्ये टाकले की त्यांना लगेच पाकामध्ये मिक्स करायचे. काही वेळेस तुम्ही बघितलं असेल की काही वेळेस काय होतं, गुलाबजामला ना मध्ये असा डेंट येतो, ते आतमध्ये जातात. तर का जातात, कारण ते पाकामध्ये टाकल्यावर जर आपण ढवळले नाहीत तर काय होतं की ते पोरस झालेले असतात ना, पाकामध्ये टाकले की खालच्या बाजूनी पाक आतमध्ये शिरायला लागतो, हवा बाहेर पडायला लागते. त्यामुळे इथे डोक्यावरती जो भाग वर असतो त्याला डेंट येतो आणि मग तो काही केल्या जात नाही आणि मग त्या भागामध्ये ना पाक बिलकुल शिरत नाही. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची की गुलाबजाम आपण पाकामध्ये टाकल्यानंतर त्यांना लगेच त्याच्यामध्ये मिक्स करायचं. आणि आपल्याला दिसलं की आता सगळीकडून छान त्यांना पाकाने घेरलंय की मग हलवणं बंद करायचं. आणि आता मी आपले पुढले गुलाबजाम तळणीमध्ये टाकते. खव्याचे गुलाबजाम करताना आपण आता काय काय प्रिकॉशन घ्यायच्या ते आपण बघूया. एक म्हणजे खवा किंवा मावा हा आपला ताजा पाहिजे, त्याला आंबूस असा वास नाही येता कामा जर तुम्ही बाहेरून आणला असेल तर. पनीरसाठी पण तीच गोष्ट की पनीर हे फ्रेश पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं टेक्स्चर, मी तुम्हाला दाखवलं तसं त्याचं टेक्स्चर पाहिजे. पोळीच्या कणकेपेक्षा थोडंसं घट्ट आणि पुरीच्या कणकेपेक्षा बऱ्यापैकी सैल असं त्याचं टेक्स्चर पाहिजे. त्यानंतर हातात अगदी असं मळून मग त्याचे गोळे करायचे, त्यामुळे त्याला कुठेही चीर पडत नाही. दुसरं, पाक जो आपण करतो त्याला तार येता कामा नये. बोटामध्ये फक्त चिकटपणा लागेल एवढाच आपल्याला पाक पाहिजे. साखर विरघळल्यानंतर फक्त अर्धा मिनिट आपण पाक हा आणखीन शिजवायचा. पाक हा आधी करून घ्यायचा, कारण खूप गरम पाकामध्ये आपण गुलाबजाम टाकायचे नाहीत. गुलाबजाम मात्र पाकामध्ये टाकताना तळणीतून काढून लगेचच टाकायचे. दुसरं म्हणजे गुलाबजाम एखादा आधी तळून बघायचा, तो जर नीट झाला तर मग पुढचे तळून घ्यायचे. गुलाबजाम तळताना तेलाचं टेम्परेचर हे खूप कमी पाहिजे. त्यामुळे एक घाणा तळून झाला की गॅस बंद करायचा. अर्थात हे तुमच्या गॅसवरती अवलंबून आहे की गॅसची हीट किती आहे. काही वेळेस काय असतं, काही शेगड्यांमध्ये जी अगदी सिम जो गॅस असतो, अगदी लो जो असतो, तो खूपच कमी असतो. त्यामुळे आपल्या गॅसचं आपण तो टेम्परेचर कसं मेंटेन करतो किंवा आपली कढई केवढी आहे त्याच्यावरती गुलाबजाम आपण किती घालायचे हे बघायचं. अगदी अति जास्त गुलाबजाम पण घालायचे नाहीत, कारण काय होतं की त्यामुळे गुलाबजाम हे उमलतात. जर तेलाचं टेम्परेचर अगदी खूपच कमी झालं तर गुलाबजाम हे उमलतात आणि सगळं तेल किंवा तूप हे आपलं खराब होतं. त्यामुळे गुलाबजाम ही गोष्ट कशी आहे ना, की एकदा आपल्याला आपली तळणी, आपली शेगडी ह्या गोष्टींचा अंदाज हा आला की ह्या गोष्टी सहज शक्य होतात आणि त्या अनुभवानेच आपण करू शकतो. त्यामुळे अगदी पहिल्या फटक्यातच आपले गुलाबजाम हे चांगले होतील असं नाही, पण मी सांगितलेल्या टिप्स ह्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर नक्कीच चांगले होतील. एक 2-4 वेळा तुम्ही करून बघितलेत
की पुन्हा तुम्हाला बाहेरून गुलाबजाम आणण्याची गरज ही पडणार नाही. आणि एकदा आपण तळणीमध्ये गुलाबजाम टाकल्यानंतर तळणीचं टेम्परेचर मेंटेन केल्यावर अगदी पटकन गुलाबजाम आपले होऊन जातात. तर आता हे मी गुलाबजाम करून घेते. ही शेवटची बॅच देखील आपली गुलाबजामची झालेली आहे. आणि पाकात टाकताना नेहमी पाकाचं टेम्परेचर हे बघायचं 1-2 घाणे झाल्यानंतर की पाक थंड झालाय का, नाहीतर त्याला ना अक्षरशः अर्ध मिनिट आपण गरम करायचा, म्हणजे मग आपल्या पाकाचं टेम्परेचर जे असतं ते मेंटेन राहतं. आता आपले गुलाबजाम झालेले आहेत. मी त्यांना मिक्स करून घेते. त्यांना एक 7-8 तास तरी पाकामध्ये मुरू द्यायचं, म्हणजे मग ते व्यवस्थित पाक ओढून घेतात. आता 7-8 तासांनी आपण बघूया. आपण केलेले गुलाबजाम आता हे 7-8 तास किंवा जास्त ओव्हरनाईट हे पाकामध्ये मुरलेत. आता आपण बघूया ते कसे झालेत. त्याला किती सुंदर असा केशराचा रंग पाकाला आलाय आणि गुलाबजाम खूपच सुंदर झालेत. आता आपण बघूया कसे झालेत आपले गुलाबजाम, हो की नाही. आता मी हे तुम्हाला तोडून दाखवते. बघितलं का, त्याला तोडतानाच त्याच्यामधून केवढा ज्यूस येतोय. हा बघा, आतपर्यंत पाक गेलाय, दिसतोय का. अतिशय सुंदर असे आपले गुलाबजाम झाले. तर नक्की असे तुम्ही गुलाबजाम करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला सांगायला विसरू नका. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आणखीन तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील तेही मला सुचवा. त्यानंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये जरूर शेअर करा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते. धन्यवाद.